बीएसटी म्हणजे. मागच्या वेळेला जे नव्हते आणि ते आज नव्याने आले ते आपल्या मित्रांना समजेल असं सांगा की मागच्या वेळेला आपण काय शिकलो. जय गुरुदेव. बी बीएसटी म्हणजे काय इथून सुरुवात झाली चर्चेला हा. मागच्या वेळेस. आणि मग त्याच्यात अशी चर्चा झाली की बीएसटी म्हणजे सत्यात राहणे आणि लिव्हिंग इन ट्रुथ हा त्याच्यातला मुख्य थीम आहे. आणि मग आपले जे मनात जे साचलेलं असतं आणि ज्याच्याने जे ब्लॉक्स निर्माण झालेले असतात ते जेव्हा आपण म्हणजे ते सगळं क्लिअर करतो, इट्स अ काइंड ऑफ अ प्युरिफिकेशन ऑफ चक्रास. आणि ज्याच्याने जे ब्लॉक्स आहेत ते क्लिअर होतात आणि गोष्टींमध्ये सहजता येते. थिंग स्टार्ट हॅपनिंग ऑटोमॅटिकली फॉर यू. त्याच्यानंतर मागे एकदा मागच्या याच्या वेळेस बीएसटी आणि एएमसी काय फरक आहे याच्यावर थोडी चर्चा झाली. तर एएमसी मध्ये सायलेन्स मधनं सत्याचा शोध घेतो आपण. आणि बीएसटी मध्ये सत्यामधून शांतता मिळते. सुंदर. तर असा भाग आपण एका सत्संगामध्ये शिकलो होतो. सुंदर. तर त्याच्याबद्दल थोडस बोललो. आणि त्याच्यानंतर मग ऍक्च्युअल बीएसटी काय आहे याच्यावर बद्दल काही प्रश्न होते. आणि मग त्याच्यात जगदीजींनी सांगितलं की तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्यातली हे अनुभव लिहून काढा. त्याच्यामध्ये ते क्वेश्चनर आहे, पण ते क्वेश्चन्स तसे तसे फॉलो करायची गरज नाही की प्रश्न उत्तर हा काही त्याचा फॉर्मॅट नाहीये. फ्री फ्री फ्लोईंग मध्ये तुम्ही तुमची लाईफ हिस्ट्री लिहून काढा. हो. जय गुरुदेव. हं. अजून कोण सांगतंय? दोन वाक्य बोलता आली तरी चालतील. जे आपण मागच्या वेळेला शिकलो त्यातलं कोणाला जे आठवतं त्यांनी ते सांगायचं. बोला. मागच्या वेळेला जे होते त्यांनी बोलायचंय. अरे, सुनीलजीने एवढं समजून सांगितलं. तासभर झाला आपला कार्यक्रम झाला. मग आपण सगळे मिळून मौन साधना करूया. सुहास बोला, दोन वाक्य बोला. बाकीचे सगळे व्हिडिओ बंद करून बसलेत त्यांनी बोलायचंय. जय गुरुदेव सर. हा, लास्ट टाइम काय समजून घेतलं ते सांगायचं. आता ते नेमकं शब्द काय सांगता येईना, पण म्हणून तिन्ही वेळेला येत राहायचं. अजून एक दोन वर्ग आहे. पुढच्या मंगळवारी पण आपण हो भेटणार आहोत. हो. हा. कातोरे महाराजांशी माझी चर्चा झाली त्याच्यावर. पण आता शब्दात जरी सांगता येत नसलं तरी बऱ्यापैकी मला थोडं थोडं समजले. हा. बीएसटी म्हणजे नेमकं काय होणार आहे बा, थोडा अंदाज आलाय. होम प्ले काही लिहिलेला नाही मी. अं, कधी आणि सुरू वही सुद्धा करताय? सुरुवात नाही केली. आजपासून मी ते करणार आहे, लिहायला सगळी सुरुवात. ओके. हम्म. मनाचे जे ब्लॉकेज आहेत ना ते सर्व निघून जातात सर. सुंदर. एवढं समजलं. गोकुळदास, धनलक्ष्मी, शहाजी, सीमामा, मागच्या वेळेला जे जे होते त्यांनी बोलायचे. नाही तर मग मी आता सांगणार तेच तुम्ही मला परत पुढच्या वेळेला सांगायला लावणार. नाही, जगदीश चौधरी सरांनी छान सांगितलं आता. त्याच्यात कोणाला जोडायचं तर आठवण करा, येतं तर सांगा. नीतामा, गोकुळदास, सीमा,
घनश्याम, शहाजी, धनलक्ष्मी, हे सर नुसते व्हिडिओ ऑफ करून गप्पा मारण्याच्या ऐकते का नाही ते पण मला कळत नाही. हा, जय गुरुदेव सॉरी. गुरुदेव बोला. ते शिरूर सेंटरला आहे ना, एस एस चा क्लास चालू होता. मी तिथं क्लासमध्येच होतो. आणि सॉरी त्याच्यामुळे मी म्हणजे मी ऐकत पण होतो सर. बर, मी आता थोडक्यात सांगतो. अर्धा तास झाला आपला, 15 मिनिटं हो. झाली. हो. तर जसं आता त्यांनी सांगितलं, या वर्गाचं दुसरं नाव आहे सत्यनारायण व्रत. सत्यनारायण पूजा सगळ्यांनी करून पाहिलेली आहे. सत्यनारायण व्रत म्हणजे सातत्याने या सत्यामध्ये राहून काय घडतं हे आपण जगून अनुभवण्याची गोष्ट आहे. नंतर मगाशी आपण असं पाहिलं की SSY मध्ये आपण पहिलं ज्याला आपण म्हणतो लय समाधी ते शिकलो. म्हणजे 15 मिनिटाची समाधी अभ्यास करायला शिकलो. त्याच्यानंतर AMC मध्ये आपण काय पाहिलं की सायलेन्स मधनं सत्य प्रकट व्हायला लागतं. इथं सत्यामधनं सायलेन्स प्रकट व्हायला लागतो. AMC तर सगळ्यांनी अनुभवलेली आहे. आणि आपण AMC मध्ये एकमेकांमध्ये जवळीक अनुभवतो. वृक्षवल्लींच्या बरोबर सुद्धा जवळीक अनुभवतो. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा निर्माण होतो. तसंच या ठिकाणी सुद्धा ही जी साधना आहे त्याच्या पुढची साधना सांगितलेली गुरुजींनी, त्याला ब्राह्मण साधना असे म्हणतात. म्हणजे विशुद्ध चक्र आणि आज्ञाचक्र यांची शुद्ध व्हायला पण मदत करतात. अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञाचक्र. तर आत्मशुद्धीचा कार्यक्रम आहे हा. डोक्यातला कचरा काढून टाकणे आणि बाह्य स्वच्छ होणे, त्याला क्लिन्सिंग म्हणा, डिटॉक्स म्हणा, हा, सफाई म्हणा, धुलाई म्हणा, तुम्हाला जे शब्द आवडतील ते वापरा. ते ठेवून दे, हेच वर राहू आणि एक सहजता येते जीवनामध्ये. दे. म्हणजे आपण जे अट्टाहासाने जगत असतो, काही ना काहीतरी साधण्यासाठी धडपडत असतो, तो जाऊन गोष्टी सहज आयुष्यात घडायला लागतात. मला डिस्टर्ब होतं तिकडे. हा, बोला पोपटला, काय म्हणताय? माफ करा सर, गोष्टी. मुलगा आला हा, होता, मी त्याच्याशी बोलत होतो. हा, हा. नाही परंतु नाही, मला वाटतं तुम्हाला काही सांगायचंय. नाही, मग माईक चालू राहिले म्हणून सांगण्याचं काय नाही की बुवा हे जे ब्लॉकेज आहे ना, हे आपल्याला हं, भूतकाळातील घटनांमध्ये अडकून ठेवतात ना. आणि हे शुद्धीकरण झाल्यानंतर आपण त्यात अडकत नाही, स्वतःवर प्रेम करायला शिकतो. स्वतःवर प्रेम केल्यानंतर दुसऱ्याला पण आपल्याला प्रेम देता येतं, असं हं, झालं होतं. छान. आता एक एक गोष्टी आठवायला लागतील बघा. जसं आपण जातो पुढे ना तसं. तर काय तुम्ही SSY मध्ये आपण पहिलं 5 नियम शिकलो होतो, आठवत आहेत का कोणाला? हो. कोण सांगते, सांगा भाऊ. एक एक सांगा. हर्षद तुम्ही सांगा काही, सौरभ तुम्ही सांगा काही. जय गुरुदेव. सत्यात बोला. राहणे. हम्म. हा पहिला नियम होता की नाही? पुढचे नियम बघूच आपण. पण सत्यधरण हा पहिला नियम होता का नाही? मग सत्यात आपण राहून काय अनुभवलं? SSY मध्ये आपल्याला कुठलं सत्य उलगडत गेलं? SSY च्या वर्गांमधनं तुम्हाला कोणतं सत्य उलगडत गेलं? स्वतःच्या जीवनाकडे आपण वळून बघतो. माध्यम असतं सिद्ध समाधी योगाचा वर्ग. त्या ठिकाणी आपण प्राणायाम शिकतो, मेडिटेशन शिकतो, आहाराचं महत्व समजून घेतो, विचारांची शुद्धता होते, स्वतःचं परीक्षण करतो, स्वपरीक्षण करतो, गृहपाठ करतो, आदर्श दुनिया निर्माण करण्यासाठी त्याचा ढाचा बनवतो, रूपरेखा आराखडा तयार करतो, हो की नाही? तर त्या SSY च्या वर्गामध्ये आपण कोणती सत्य उलगडली आपल्याला? उदाहरणार्थ एखादं कोणाला जर आठवत असेल तर सांगा. हा, जगदीशजी. एक मला हे अनुभवलं त्याच्यात की म्हणजे नोबडीनेसचा जो अनुभव आला हम्म, SSY मध्ये. तर हम्म. पहिल्यांदा जे ब्रह्मोपदेश झाल्यानंतर आणि मेडिटेशन मधनं, तर ते ते सत्य उलगडल्यासारखं अनुभव होता. म्हणजे मी म्हणजे स्वतःला शरीर समजत होतो. तर मी न शरीर आहे, ना प्राण आहे, ना मन आहे, ना चित्त आहे. त्याच्या पलीकडचा जो मी आहे त्याचा अनुभव आपण समाधी अभ्यासाच्या द्वारे
क्षणभर का होईना नक्की घेतला सगळ्यांनी. आणि त्या क्षणी आपल्याला कळलं की मी शून्य आहे, मी निराकार आहे, निर्गुण आहे. बरोबर. मला रंगरूप नाहीये, हे आपण सगळं सत्य समजून घेतलं SSY च्या वर्गामध्ये. त्याला आपण बॉडी क्लास म्हणतो. त्या दिवशी समजलं. पहिल्या दिवशी आपण आपलं आदर्श विश्व निर्माण केलं, त्याचं कल्पनेने त्याला रंगवलं. वास्तवातलं जग वेगळं आहे, खूप कचरा आहे, पण आपण आपलं जग स्वच्छ आहे, सुंदर आहे, शिस्तीने वागणार आहे, असं आपण आपली मनाची जी चित्र आहेत ती उभी तयार केली. तर गृहपाठ लिहिला ना आपण, माझं आदर्श विश्व. मग नियमांच्या वर्गामध्ये काय सत्य उलगडलं? हा, बोला बोला. नियमांच्या वर्गात काय सत्य उलगडलं? नियम कोणाचे आहेत असं कळलं? हा, तुम्ही माईक स्वतःचे अनम्यूट करून बोला. माझे स्वतःचे. हा, मग आपण आतापर्यंत स्वतःचे आयुष्य कसं जगत आलो? पोलीसचे नियम, कोर्टाचे नियम, दुसऱ्यांचे नियम. सरांचे नियम, शाळेतले नियम, बॉसचे नियम, हे पाळत आलो. घरात आई वडिलांचे नियम. पण आपल्यात बदल कुठे घडला? सत्य काय उलगडलं की नियम माझे आहेत, आणि माझे नियमाचे. म्हणलं की ते जगायला सोपं होतं, हे आपण अनुभवलं. बरोबर. दुसरं सत्य आपण असं शिकलो की काही झालं की दुसऱ्यावरती खापर फोडायचं. पासिंग हा, द बक्स. पासिंग द बक. दुसऱ्यावर जबाबदारी ढकलायचो. तर सत्य काय उलगडलं? मी स्वतः जबाबदार आहे. मी स्वतः जबाबदार आहे, हे सत्य उलगडलं. बरोबर. नंतर पुढे आपण लीडर फॉलोअर मध्ये समजून घेतल्या काही गोष्टी, की स्वेच्छेने काम करतो तो, लीडर. तसा मी असतो, तसा मी लीडर. माझ्यावर कोणी जबरदस्ती करत नाही, मला कोणी तुरुंगात डांबून ठेवलेलं नाही, माझ्यावर कोणी अधिकार गाजवत नाही, मी कोणाचा गुलाम नाहीये, मी स्वतंत्र आहे. एक सत्य उलगडलं. प्राणिक आहाराचं महत्व समजलं. क्षणाचा स्वीकार करायला शिकलो. आठवतंय का गोष्टी मी बोलतोय ते? हो सर. हम्म. मग क्षण हा अपरिहार्य असतो, अटळ असतो, हे एक सत्य आपल्याला शिकायला मिळालं. हे काही गोष्टी आसमानातनं पडल्या नाही आहेत, आभाळातनं. आपल्याकडं होत्या, आपल्याला माहिती होत्या, पण त्या विसरलो होतो. काही गोष्टी उलगडल्या नव्हत्या, त्या एक एक उलगडत गेल्या. तर अशी सत्य साधना आपण सुरू केली SSY मध्ये, AMC मध्येही चालू ठेवली, आणि BST मध्ये आता आपण त्या खोलात जाऊन ते पाहणार आहोत. हा, तर काय असतं, आतापर्यंतचं आयुष्य तुम्ही नाटक करत, ढोंग करत जगत आला. खरं आहे का खोटं आहे ते स्वतःकडे वळून पाहायचं. मी दिसायला चांगला असलं पाहिजे, मला कोणी नावं ठेवायला नको. लुकिंग गुड ज्याला आपण म्हणतो, तसं होतच आहे. आता हे भावसंबंधी ट्रेनिंग मध्ये आल्यानंतर काय होतं? भाव शुद्ध होऊन जातो, चित्त शुद्धी होते, शरीर शुद्ध, मन शुद्ध, भाव शुद्ध. मग नाटक गळून पडतं सगळ्या. काही जपायचं सांभाळायचं असं काही उरतच नाही. तर खुली किताब तयार होते, ट्रान्सपरंट आपण बनतो चित्त शुद्धी झाल्यामुळं. आणि त्याच्यामुळे एक महत्वाची गोष्ट घडते, ते म्हणजे अंगी धैर्य येतं, हिंमत येते. आणि एकदा का ते धैर्य हिंमत आपली गोळा झाली, बटोरलिया, की आपल्याला हवं ते करायला आपण धाडस करू शकतो, धजावू शकतो. आपला भित्रेपणा निघून जातो, आपली काळजी, चिंता, भीती निघून जाते. आणि मग आपण आपल्याला जे हवंय ते जगायला शिकतो, स्वच्छंदी बनतो. स्वच्छंदी म्हणजे बेजबाबदार नव्हे, पण मन मोकळं. येते लक्षात? हम्म. तर सुनीलजी नेहमी सांगायचे, क्लॅरिटी ऑफ माइंड अँड प्युरिटी ऑफ हार्ट, म्हणजे विचारांची सुस्पष्टता, क्लॅरिटी ऑफ माइंड अँड प्युरिटी ऑफ हार्ट. हृदय कसं आहे? मन मोकळं आहे, शुद्ध आहे. हे झालं की वेगळे अनुभव यायला लागतात. मग या वर्गामध्ये
सत्यनारायणाचं व्रत आहे. सत्याच्या माध्यमातून आपण परमात्म्याची अनुभूती घेतो. एक गोष्ट. सत्याच्या आधारावरती राहिली, साधना केली की आपले संकल्प सिद्धीस जातात, मनातल्या साऱ्या इच्छा पूर्ण होतात. तिसरी गोष्ट, एकमेकांशी इतकं घनिष्ठ नातं निर्माण होतं, त्याला गुरुजी म्हणतात आत्मा संबंध. इथं जे दोस्त जमतात ना, ते जीवलग दोस्त ज्याला म्हणतात, एक दुसऱ्यासाठी जीव द्यायला तयार असणारे, असे तयार होतात. आणि म्हणून आपण इथं आणखीन एक आग्रह करतो की ज्यांना शक्य आहे त्यांनी पती पत्नीने एकत्र हा वर्ग करावा, बीएसटीची साधना एकत्र करावी. एक अतूट नातं तयार होतं. बरोबर. तर एकरूपता, एकतानता, समत्व, जीव जुळणं, दोन जीव एक होणं, एक जीव होणं, हे सारं अनुभवायला मिळतं. तेव्हा अष्टांग योगामध्ये एक 4 पाद आहेत, त्यातला एक विभूतीपाद असतो. त्या विभूतीपादामध्ये सिद्धी कशा प्राप्त करून घ्यायच्या, संकल्प कसे पूर्ण करायचे, याच्याविषयीचं वर्णन आहे. तर ती सारी गोष्टी आपण इथं प्रत्यक्ष अनुभवतो. बीएसटीचं मोठेपण काय आहे, तर अनुभवानी ते समजतं. सगळ्या एस-एस-वायचं नॉलेजच गुरुजींनी असं दिलेलं आपल्याला की वेदांत शिकवला, भगवद्गीता शिकवली, ज्ञानेश्वरी शिकवली, पण ती कशी शिकवली? अनुभवाच्या स्तरावरती शिकवली. एक तरी ओवी अनुभवावी असं म्हणतात ना, तसं अनुभवाच्या स्तरावरती इथं आपण शिकत आलो. तर अनाहत चक्र शुद्ध झालं की प्रेम भरून येतं, दाटून येतं. आणि गुरुजी त्याला एक छान शब्द वापरतात की ते एका विशिष्ट व्यक्तीपर्यंत जाणार प्रेम नसतं. प्रेमाचा सागर मोकळा होतो, नदी व्हायला लागते, आणि त्याच्यामध्ये आपण जो कोण समोर येतो त्याला सामावून घेतो, चिंब करून टाकतो. पावसात कसं ते म्हणतात ना, आई आई मला पावसात जाऊ दे, चिंब चिंब होऊ दे, गाणं ऐकलंय का नाही? तसं ह्या प्रेमाच्या वर्षावामध्ये लोक चिंब होऊन जातात. आनंद मिळतो, तृप्ती मिळते. हम्म. तर आणखीन एक सुनीलजींचा आवडता शब्द आहे की या ठिकाणी आपण आपल्या आयुष्याचं सिंहावलोकन करतो. सिंह माहितीये ना, असे काही पावलं टाकलं की असं मागे वळून बघतो, कोण येते, काय येते, काय. त्याला सिंहावलोकन म्हणतात. अवलोकन, पाहणे, वळून पाहणे. आपल्या आयुष्याकडे वळून पाहण्यासाठी तर संधी आहे, उपलब्ध आहे. मग त्याच्यासाठी आपण काय करतो? श्वास, जे राहिलंय सुरू करायचं, ते काय सुरू करायचंय हो, आता? सुरूच केले. हा. तर कोणाला माहिती आहे? पोपट सांगताय का काय काय करायचं आता? हे अरे, बाकीचे सगळे व्हिडिओ ऑफ करून बसतात ना, मग कळत नाही तुम्ही आहात का नाही, ऐकताय का नाही ते पण कळत नाही. तर त्यांनी व्हिडिओ चालू ठेवले तर काहीच हरकत नाही. आणि नसेल तर मधनं मधनं हात वर करून बोला किंवा माईक अनम्यूट करून बोला, म्हणजे तुम्ही ऐकता एवढं तरी कळतंय. जय गुरुदेव. ऐकतोय आम्ही सर. हा, ऐकतोय आम्ही. जय गुरुदेव. जय गुरुदेव. हा, असं मधनं एवढं बोललं तरी ते समजतंय. साईडचा आवाज येईल त्यामुळे म्यूट करून ठेवलेलं आहे. ठीक आहे, कनेक्टिव्हिटी आहे एवढं तरी कळतंय. तर आपण आपल्या आयुष्याची काय म्हणायचं, इतिवृत्तांत लिहून काढायचा आयुष्याचा, ज्याला आपण बायोग्राफी म्हणतो. सर्व वृत्तांत लिहून काढायचा आहे आणि जीवन शुद्धीकरणाचे वृत्तांत, जीवन वृत्तांत, जीवन चरित्र लिहून काढायचंय. आणि ते लिहिताना चांगल्या वाईट ज्या काय आठवणी असतील, सुख दुःखाचे प्रसंग असतील, ते सगळे आपल्या वहीत लिहून काढायचे. 200-250 पानी वही भरली पाहिजे. त्यामध्ये क्रमाला महत्व नाही, मागे पुढं काही होऊ शकतं. कधी लहानपणच्या गोष्टी आठवतील, कधी कुठे बक्षिसं मिळवलेल्या आठवतील, कधी कुठं कोणाला फसवलं ते आठवेल, कधी दोस्ती निभावली ते आठवेल, कधी दोस्तीतनं पळून गेलो ते आठवेल, मग कुठं प्रेम जुळलं असेल ते आठवेल, प्रेमभंग झाले असते तर ते आठवतील. तर त्या सगळ्या सुखदुःखाच्या गोष्टी ज्या काय आठवतात त्या सगळ्या लिहून काढायच्या.
हा, तुम्हाला कोणी फसवलं असेल, तुम्ही कोणाला फसवलं असेल, व्यक्तीची नावं नाही घालायची. नाव म्हणायचं. आपल्याला दुसऱ्याला नावं नाही ठेवायची. आणि ही वही तुमची तुमच्याजवळ राहणार आहे. ती ती वही आम्ही तपासणार नाही आहोत. तुमची वही मी वाचणार नाही, सुनीलजी वाचणार नाही, कोणी वाचणार नाही. तेव्हा डोक्यातला सगळा जो साठलेला मळ म्हणूया आपण, तो उतरून काढायचा कागदावर. आणि मग काय होतं, आपोआप मन शुद्ध होत जातं. तर ही पूर्वतयारी अतिशय 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 महत्वाची आहे. मग बीएसटीला तिथं आल्यानंतर तुम्ही हे हे लिहिण्यात वेळ घालवायचा नाहीये, तरी तिथं आपण बघू काय काय करायचं. पण 200 वाणी वही भरून आणायची. आपलं आयुष्य किती आहे? 20 वर्षाच्या पुढचे तर आहेत सगळे. 20, 40, 50. मग त्या वयामध्ये किती गोष्टी घडल्या आयुष्यामध्ये, किती वर्ष गेली, किती महिने गेले. एका महिन्याचा एक वृत्तांत लिहिला तरी किती महिने झाले बघा. 30 वर्ष वय असेल तर 32, 36, 360 महिने झाले. त्यातले लहानपणचे आठवत नाही, त्याची 4 वर्ष सोडली समजा, तरी पुढचं सगळं आठवते. तर क्रमाचा संबंध न ठेवता, संदर्भ न घेता, जसं आठवत जाईल तसं आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटना लिहायच्या. आता काय असतं, आपल्याला देवाने 2 वरदान दिले. एक म्हणजे कितीतरी गोष्टी तुम्ही विसरून गेल्यात. सगळं जर डोक्यात राहिलं असतं तर जगूच शकला नसतात. तर विस्मरणाची सुद्धा एक देणगी आपल्याला दिलेली आहे, हो की नाही? तर बऱ्याच गोष्टी विसरून पण गेल्यात. आणि बऱ्याच गोष्टी डोक्यात कैक वर्ष धरून ठेवले. त्यांच्या लग्नात गेलो होतो ना, त्यांनी मला आहेरच नाही केला. ते पुढची 20 वर्ष सांगत राहतात, मला कोणी भेट दिली नाही, मला कोणीच मान दिला नाही. हा, आमच्या घरी लोक आले होते, त्यांना असं झालं तसं झालं. तुम्हाला लक्षात येईल की आता विम्बल्डन मॅच सुरू झाली आहे, माहिती आहे ना, टेनिसची. तर मागच्या वर्षीचं विम्बल्डन कोणी जिंकलं विचारलं तर ते नाही आठवत. पण आपण एक क्रिकेटच्या मॅच कधीतरी जिंकलेली असते, ती आपल्या पक्की डोक्यात असते. बरोबर आहे का नाही? तसं हे आपलं आयुष्य आहे. आपल्या आयुष्याची खुली किताब लिहून काढायची. मोकळ्या मनाने सत्यात राहून डोक्यातल्या सगळ्या गोष्टी लिहायच्यात. त्यात काही चांगले प्रसंग असतील, काही दुःखद असतील, काही अं, त्रास देणारे असतील डोक्याला, काही जुन्या दुःखद आठवणी असतील, तुम्ही काय केलेले पराक्रम असतील, दिवे लावले असतील, ते सगळं सगळं लिहून काढायचं आणि मोकळं व्हायचं. ते मोकळं होणं हे महत्वाचं आहे या सगळ्यामध्ये. आणि एकदा का चित्त शुद्ध झालं की आपण कसं देवळाला जातो, मंदिरात जाताना हातपाय धुवून जातो की नाही, तेव्हा देवाचं दर्शन घडतं, पांडुरंग भेटतो. तसं या ठिकाणी चित्तशुद्धी झाली, भाव शुद्ध झाला की परमात्म्याचं दर्शन होतं. मग ठाई ठाई त्याचं रूप दिसायला लागतं. आता हे चालली ना, पंढरपूरला वारी चालली की नाही, मग ते कसं होतं, एकमेका लागतील पायी रे असं म्हणतात. खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णव भाई रे. निर्मळ चित्ते झाले नवनीते. पाषाणा पाझर फुटती रे. हा, दगडासारखं कठोर हृदय सुद्धा द्रवित होतं, त्याला पाझर फुटतो. तर हे सगळे अनुभव या ठिकाणी तुम्हाला वही लिहिता लिहिता सुद्धा येतात. हा, आणि असं हे चित्त शुद्ध झालं की आपल्याला अं, भाव समाधीतनं अनुभूती यायला लागते, वेगळे वेगळे प्रत्यंतर येतात. तेव्हा 3-4 गोष्टी परत मी सांगतो. सत्याच्या माध्यमातून परमात्म्याची अनुभूती घेणं, आयुष्यभर केलेल्या सगळ्या गोष्टी कचरा निघून गेल्यानंतर भयमुक्त होतो, धैर्य, धाडस, हिंमत आदी येते. आपल्या मनातले संकल्प सिद्धी होण्यासाठी सहजता येते आयुष्यामध्ये. आणि प्रेमाने भरून गेल्यामुळे सगळं जग आपलंसं होतं. आणि असं म्हणतात ना की प्रेमाचं उच्चतम रूप म्हणजे भक्ती. पांडुरंग 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 म्हणून जात जात 15 दिवस कुठं जातात, 28 21 दिवस कसे संपतात कळतही नाही.
तशी प्रत्यंतर या वर्गामध्ये येतात. तेव्हा तुमच्याकडनं आता अपेक्षित काय आहे? गृहपाठ लिहिणे. कोणाला शंका असली, त्याचा प्रश्न असले तर विचारा. सुनीलजी एक फार छान उदाहरण सांगतात. सुनीलजी सांगताय का ते? आहे का तुम्ही ऐकताय? जगदीश, जय गुरुदेव सर. हा सांगा नीता. मला एक थोडी शंका होती की जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्न स्वरूपात लिहावं की आपल्याला लहानपणापासून जे आठवतं ते लिहावं. बरोबर. म्हणजे कसं लिहावं? मी लिहायला सुरुवात केली आहे, हा, पण मी अजूनही प्रश्न स्वरूपात म्हणजे प्रश्न उत्तर असं चालू आहे. प्रश्न पण उत्तर नेमकं लिहू कसं? नका. प्रश्न बाजूला ठेवा, एकदा वाचा आणि बाजूला ठेवा. त्यांनी अच्छा. तुमच्या डोक्यामध्ये भुंगा चालू होतो की काय लिहायचं. आपण पेन धरून लिहायला लागलो तर कालचा एखादा प्रसंग आठवेल. समजा कधी एकदम लहानपणीचा आठवेल, कधी तारुण्यातला आठवेल, कधी आणखी लग्नाच्या आधीचा आठवेल, कधी लग्नानंतरचा आठवेल. जसं आठवत जातं तसं लिहायचं. ज्या गोष्टींचा आपल्या आयुष्यावरती काही ना काहीतरी परिणाम झालेला असतो, स्वतःच्या मनावरती परिणाम झालेला असतो, त्या सगळ्या गोष्टी लिहायला लागायच्या. त्या म्हणाल तुम्ही आम्हाला काही येत नाही, आम्हाला काही आठवत नाही, त्याच्यासाठी मदत म्हणून ते प्रश्न दिलेले आहेत. 100 प्रश्न दिलेले आहेत. त्याच्यामध्ये त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहिणं अपेक्षित नाहीये. आलं का लक्षात? प्रश्नोत्तर लिहू नका. प्रश्न हे तुम्हाला दिशादर्शक आहेत. प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहू शकता, परंतु ती तुमच्या आठवणी म्हणून लिहा, तुमच्या डोक्यातल्या गोष्टी म्हणून लिहा. आणि यात मुख्यत्वे करून आपलं चांगलं दिसणं पोर्ट्रे करायचं किंवा दिखावाचं दाखवायची चांगली प्रतिमा असं नाहीये. आपली जी लपवलेली प्रतिमा आहे ती कागदावर लिहून मोकळी करायची. डोक्यातला कचरा सगळा कागदावर टाकून द्यायचा. तर सुनीलजी असं समजून सांगत होते मागच्या वेळेला ते, की तुमची स्कूटर आहे ती तुम्हाला घेऊन जाते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, पण ती पंक्चर झाली गाडी, चाक, की मग ढकलत न्यायला लागतं. तेव्हा घाम फुटतो का नाही? हा, हो का नाही? हो. बरोबर आहे ना? हो. पण पण त्याच टायर मध्ये जर हवा भरली तर ती तुम्हाला तुमचं वजन आणि एक डबल सीट मागे बसलेल्याला पण घेऊन जाऊ शकते. म्हणजे त्या हवेमध्ये ती ताकद आहे. तर तुमचं आयुष्य जर पंक्चर झालेलं असेल तर तुम्ही शक्तिहीन, ऊर्जाहीन, स्वतःला कमी असं लेखायला लागतात. पण ती जर हवा भरली गेली तर कितीही ओझी आयुष्यातली आपल्याला सहजपणे उचलून नेता येतात. आणि ऊर्जेने भरलेला जातो, ऊर्जेने भरला जातो. हवेचं तुलना कशाशी करू शकता? तुमच्या ऊर्जेशी करू शकता. तीच हवा 3 व्हीलर मध्ये भरली, रिक्षामध्ये भरली तर आणखी 3-4 माणसं जातात. आमच्या इथं आता तर मी आलो तर रिक्षात मध्ये 7 माणसं बसली होती. तर तीच हवा जर ट्रकच्या टायर मध्ये भरली तर काय होतं? टनानी लोड नेता येतं की नाही? तर सत्याची ही अशी ताकद आहे. आपलं लाईफ सर कॉन्शियस केलं होतं थोडक्यात स्वतः. आपल्या आपल्या सगळ्या क्षमता परत मिळतात. हा, आणि त्यातल्या सगळ्यात महत्वाच्या क्षमता कोणत्या? तर भरपूर ऊर्जा, उत्साह, धैर्य, ताकद, हिंमत. आणि हे सगळे सत्याच्या पायावरती उभे राहणारे गोष्टी आहेत या. हा, दीपाली मा, तुम्ही काय विचारत होता? हो सर. सर मी सॉरी आता जॉईन केलं मी, नाही करू शकले जॉईन आधी, पण मी ऐकतेय तुम्ही काय म्हणताय. तर ते तुम्ही जे क्वेश्चन्स म्हटला ते कशावर लिहायचे सर, म्हणजे कुठून घ्यायचे? ते दत्ताजी तुम्हाला परत एकदा पाठवतील. ओके दत्ताजी ओके सर. 100 हो सर प्रश्नांचा एक चालेल. प्रश्नावली आहे. ती प्रश्नावली मदत म्हणून दिलेली आहे तुम्हाला. तिच्या बरं. आधाराने तुम्हाला आपल्या आयुष्याकडे बरंच काय आठवायला लागेल. आपल्या हो आयुष्यातलं आपलं चालेल. चित्र, आपल्या आयुष्यात घडलेले प्रसंग ग्रहपाठ म्हणून वहीत लिहून काढायचे. 200 पानी वही भरेल एवढं द्यायचं. त्याला क्रम नाही, येस त्यात व्यक्तीची नावं येस. घालायची नाही. आणि ओके पती पत्नी जर एकात्र वर्ग करत असतील तर एकमेकांची वही एकमेकांना दाखवायची नाही.
ती आपल्या बरं. आपल्या आपल्या जवळ ठेवायची. आई वडील आणि मुलं जर बीएसटी करत असतील तर ज्यांनी त्यांनी आपली वही आपली आपली सांभाळायची. ठीक ओके आहे. सर. आणि तुमची वही मी कोणी वाचणार नाही, मी तर नक्की थँक्यू. वाचणार नाही. तेव्हा त्याच्यामध्ये मन मोकळं करायचं, काम करायचं, डोक्यातला कचरा काढून टाकायचा, हलकं व्हायचं, शुद्ध व्हायचं आणि मग पुढे जायचं. हम्म. सुनीलजी, तुम्हाला काय सांगायचंय? खूप उदाहरणं सुनीलजीने सांगितली होती तुम्हाला. एक उदाहरण सांगितलं होतं की नाला असतो ना, नाला, त्याच्यामध्ये जर काय अडकून पडलं तर तो त्यातलं पाणी कचरा हा साठून राहतो आणि त्याला दुर्गंधी सुटते. त्याच्यात तुम्ही परफ्यूम किती टाकलं तरी काय होत नाही. पण ते जर जे अडकलेली वीट असेल, दगड असेल, कपडा असेल, तो उचलून बाहेर काढून फेकून दिला की तो नाला बाहेर लागतो, प्रवाही होतो. आणि मग तिथं जर तुम्ही काही गोष्टी टाकल्या तर त्या शुद्धीकरण होतं, त्याची सुगंध पसरायला लागतो. सुनीलजी बोलताय थोडं? मला तुम्ही एअरपोर्टवर आहात ना? हा, एअरपोर्टवर आहे. त्यामुळे तुम्हाला बोलता येईल की नाही मला माहित नव्हतं, म्हणून मी पुढे अं, पुढे सांगतो. बाहेरचा आवाज जास्त येईल किंवा माझा आवाज बाकीच्या डिस्टर्ब ठीक आहे, नो प्रॉब्लेम. त्यामुळे मग म्हटलं का त्यासाठी म्हटलं ठीक आहे. ज्यांनी ज्यांनी लिहिलेलं आहे त्यांचा अनुभव शेअरिंग नाही केले. किती जणांनी लिहिलेले अडचण आलेच काय नाही. लिहित असताना काय अडचण येत आहे वगैरे असं त्यांना. कोणाला प्रश्न असतील तर विचारा. ज्यांनी लिहिले त्यांचे अनुभव त्यांनी सांगा. जय गुरुदेव. मला एक प्रश्न होता की आय एम रिस्पॉन्सिबल ह्या माइंडसेट मधनं लिहायचंय. बरोबर. म्हणजे म्हणजे दुसऱ्यांच्यावरती खापरं फोडत बसायचं नाही. त्याच्यामुळे असं झालं, माझ्यामुळे असं झालं, हे हे वगळायचं आणि मी जबाबदार आहे माझ्या आयुष्याला हे समजून लिहायचं. पण त्या प्रसंगी जे घडलं ते तसंच लिहायचं. तेव्हा पण नसेल मला कळलं पण की मी तेव्हा जबाबदार आहे. तेव्हा मला आय एम रिस्पॉन्सिबल वाटलं नाही तेव्हा. बरोबर बरोबर, ते तसंच लिहायचं जसं घडत गेलं तसं. पण आपल्याला मग पण हेतू हा नाहीये की मी कसा चांगला आहे आणि तो कसा वाईट आहे हे सिद्ध करायचं. याच्यासाठी आपण वहीत लिहित नाही आहोत, एवढंच लक्षात ठेवायचं. दिखाव्याची गोष्ट, दिखाव्याचा रूप कोणालाच नको आहे आता. हा बोला, विचार आणखी काय वाटतं ते बोला जगदीश. नाही, तेवढाच प्रश्न होता की म्हणजे तेव्हा जे अनुभवलं ते तसं तसं लिहायचं ना. अगदी बरोबर. बरोबर आहे. तेव्हा मी स्वतःला खूप शहाणा समजत होतो. तेव्हा मी सगळ्यांना तुच्छतेने लेखत होतो. ते काय केलं असेल त्या त्यावेळेला ते लिहायचं. मी कोणाचे अपमान केले, माझे कोणी अपमान केले, मी कोणावर अत्याचार केले, माझ्यावर कोणी अत्याचार केले, मला कोणी शिक्षा केल्या, मी काय दिवे लावले होते, आईने कधी बदडलं होतं, का बदडलं होतं, असं काय असेल तर ते सगळं लिहून काढायचं. जगदीशजी क्लिअर झाला का? जगदीश हो, चौधरी. क्लिअर. हा, म्हणजे येस येस. सिंपल मग एक वर्ड आहे की तूच आहे तुझ्या जीवनाचे शिल्पकार म्हणून. आता मग ह्याच्यामध्ये आपण मेनली बघतो की जे काय चांगलं होत आहे त्याला मी जबाबदार आहे, जे काय वाईट होत आहे त्याला पण मी जबाबदार आहे. जसं आपण रूल्स क्लासमध्ये समजून घेतलेलो होतो की SSYच्या. ओके. आणखीन त्या पॉइंटवरच हा मेनली सुरुवात आहे, जे काय BST वगैरे असं. पण त्या अँगल मधून आपण लिहित आहोत. ओके. सो जे काय आपल्या जीवनामध्ये होत आहे, आजूबाजूला काय घडत आहे, त्याला सगळ्याला मीच कारणीभूत आहे ह्या स्थितीमधून आपल्याला लिहित जायचं. पण कारणीभूत मी मागच्या वेळेला उदाहरण दिलेलं होतं की माझं पोट बिघडला, मग त्याला कोणी कारणी आहे? मग हॉटेलवाला देणार कारणीभूत आहे काय, मी खाणार कारणीभूत आहे, तेव्हा जे काय आपण म्हणतो की फूड जे आहारमध्ये जे काय भेसळ चालतो ते लोक कारणीभूत आहे? कोण कारणीभूत आहे? फर्स्ट स्टेजला तरी कोण वाटतं?
मी खाल्लं भेसळ. हं. मी नाही नाही, हे खाल्लं हे असतं तर तर आता हे हे आता आता बरोबर पटतं, पण आता समजा ऍज अ चाइल्ड माझी काही चूक नसताना जर मला टीचरनी मारलं असेल, हा ओके तर मग तेव्हा मला आत्ताही वाटत नाही की मी जिम्मेदार आहे त्याला. बरोबर ठीक आहे आहे. ना. तुम्हाला वाटतो की माझं चूक नाहीये. ओके पण हो. त्यांना जाणवत आहे की चूक आहे. नाही, आजही त्यांना वाटत नाही चूक आहे असं ते म्हणतात. हा बरोबर आहे. तुम्हाला वाटत असेल ओके तुमचं चूक नसेल तरी पण आपण मार खाल्लं. हं. हो. हं. ते चुकीनं मारलेत काय कशानं मारलेत आता आपण हे नाही बघत आहोत. ओके. म्हणजे की ते चांगल्या माझा अनुभव उद्देशनं मारलीत का वाईट उद्देशनं मारलीत हे नाही बघत आहोत. पण त्यावेळेला मी मार खाल्लं त्याला मी जबाबदारी होतो. ओके. मार मार खाण्यासाठी मी रिस्पॉन्सिबल होतो. सो ह्याच्यामध्ये राईट रॉंग इलिगल इलिगल नीतिमत्ता अनीती हे हे सगळं द्वंद्वच्या पलीकडे चाललेलं आहे. आणखीन हे जात असताना मी माझ्या जीवनामध्ये कसं रिस्पॉन्सिबल होतो ते आपल्याला बघायचं आहे. ओके सो लहान असताना शेंगदाणा खाल्ला असं मग आई आणून दिली ती म्हणून खाल्लं का डब्यात तुम्हाला दिसलं म्हणून खाल्लं ना. येस. ओके मग इथं आई रिस्पॉन्सिबल आहे म्हणत आहे का नाही. मी खाल्ला ते तुम्ही चोरीने खाल्ला काय सांगून खाल्ला ते आम्ही नाही विचारत आहे. क्लिअर. आणखीन त्यावेळेला तुम्ही केलं ते बरोबर केलं का वाईट केलं हे पण नाही विचारत आहे. ओके सो मला त्यावेळेला डब्बा दिसला मी शेंगदाणा खाल्लं आणखी नंतर मला आई मारली असेल असं का म्हटलं तर त्यांना नैवेद्याला ठेवायचं होतं असं पण असू शकतं. किंवा नाही मारले असेल काय म्हणतं तर आईंनी तुम्ही खाल्लेलं बघितलीच नाही. ते सगळं कॉन्सिक्वेन्सेस आहे. पण त्याच्या ज्यावेळेला मी खोलात जायची गरज नाही. जसं जसं घडलं आपल्या आयुष्यात तसं तसं लिहून जाईल मोकळं व्हायचं. हा ते आपल्या डोक्यात कुठेतरी आहे की नाही म्हणून हो. कागदावर हा ते वर्षानुवर्ष आपण डोक्यात धरून ठेवलं की नाही हा त्याच पण गोष्टी तुमच्या बाहेर येतात. हा तुमच्या डोक्यात जे आहे ना माझं चूक नसताना सरांनी मारलं हा वेगळा मुद्दा आहे. ओके. ओके ते हे पण येईल ना का बीएसटी मध्ये पण आता सरांनी मारलं तर ते मार खाण्यासाठी मी जबाबदारी म्हणून लिहायची गरज नाहीये. सरांनी मला मारायला नको पाहिजे होतं त्यांनी मला मारलं. ओके मग जे काय घटना घडत गेली त्याला मी न कळता त्या परिस्थितीमध्ये मी अडकलो तिथं त्या तुम्ही मास्तर म्हणू शकता ते परिणाम होण्यासाठी किंवा तुम्ही तिथं होता म्हणून तुम्हाला सर मारले असतील किंवा त्या वर्गामध्ये ते सर आल्यामुळे तुम्ही मार खाल्ला असा म्हणजे की कळत आहे जे काय परिणाम होत आहे साईडला तुमचं अस्तित्वमुळे होत आहे. हे अस्तित्व जाणवतो का हो. तुम्ही त्या वर्गामध्ये नसलं असलं तर तुम्हाला सर मारलेच नसते. म्हणजे की तुमचं प्रेझेन्स मध्ये त्या वेळेला लहान असताना जे काय घडत गेली न कळता तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात ह्या कॉन्शियस मध्ये लिहित जायचं आहे. पण मी मार खाण्यासाठी जबाबदारी होतो असं लिहायचं नाहीये. हे क्लिअर. गॉट याचाच इट. अर्थ येस. त्या सुनीलजी मी असं म्हणू जाणीवमध्ये का मी राहून त्या जाणीवमध्ये राहून तुम्ही लिहित जायचं. सुनीलजी समजलं. असं म्हणूया का आपण की दुसऱ्याला नावं देत किंवा दोष देत बसायचं नाहीये असं म्हणजे म्हणलं ऑब्जेक्टिव्हली ठीक वाटते का ऑब्जेक्टिव्हली तुम्हाला लिहायचं. सुनीलजी?
कॅन आय से की हे ऑब्जेक्टिव्हली सगळं लिहायचं नुसतं. जसं घडलं तसं लिहायचं, इतिवृत्त लिहायचं. खूप सोपं आहे. काही त्याला कारण मीमांसा करायची गरज नाही. आणि गॉट इट. दिखायचं काही करायचं नाही. सरळ 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 साधंपणे लिहित जायचं फक्त. पण ते त्याच्या मागे काय थॉट प्रोसेस आपण नंतर बघू. सुनीलजी समजून काय सांगतायत, तो कॉन्शियसनेस काय असतो त्यावेळेचा, तो आपण अनालिसिस नंतर करू. गॉट इट. मी जबाबदार आहे याचा दुसरा अर्थ मी असा धरतो, सुनीलजी तुम्ही करेक्ट करा, की मी जबाबदार नाही, दुसरा कोणतरी जबाबदार आहे असं आपण मांडत असतो. ते मांडत बसू नका, त्याच्यात वेळ घालू नका. सुनीलजी ऐकू येते? ओके. तुम्ही जबाबदार आहे की नाही ते नंतर शोधू आपण, पण दुसरा जबाबदार धरून त्याला बडवत बसण्यात वेळ घालू नका. तुम्हाला का असं असं घडलं त्यावेळेला त्यांना तुम्हाला वाटलं सरांनी चुकीचं वागलं, ते लिहून काढायचं. सरांनी चुकीचं का वागलं असं मला वाटलं तेव्हा, किंवा आजही वाटतं, आजही वाटतं. तर कारण मीमांसेत न पडता घटना लिहिणं महत्वाचं आहे. मला मुलीने फसवलं का मी मुलीला फसवलं त्याची चर्चा करत बसण्याचं कारण नाही. काय कोणाचं घडलं तेवढं वृत्त लिहिलं की पुढे झालं. क्लिअर? Yes, खूप छान लिहित आहेत. Yes, clear. बाकीच्यांचा काय अनुभव आहे? बाकीच्यांचा काय अनुभव आहे? कोणी कोणी लिहायला स्टार्ट केलंच नाही, हात वर करा. सुरुवातच केली नाही अजून. काय अडचण आला? नाही, ते आज आले दोघं जण त्यातले. अच्छा, सुहास मागच्या वेळेला होता. सुहासने लिहिलेलं नाहीये. तर डोक्यात सगळं लिहिले, फक्त कागदावर उतरून काढतो डोक्यात आपण. नाही, कागदावरती पाहिजे, ब्लॅक अँड व्हाईट. कागदावरच उतरून काढतो सगळं. हा, मोबाईल मध्ये कागदावर पण उतरून. नकोय. मोबाईल मध्ये सुद्धा नाही, वहीवरच लिहितो सगळं. वहीमध्ये की लिहिणं बरेच काही खूप गोष्टी अशा महत्वाचं होत्या आहे. का लिहिलं पाहिजे का नाही, लिहावं का नाही, अशा काही गोष्टी म्हणलं ते आज चांगलं क्लिअर झाले त्या मला, पहिले सगळंच लिहून लिहायच्या, काढतो. ते लिहून काढलं की बाकीचं लिहायला सोपं पडतं. हा, ती वही पण जरा व्यवस्थित ठेवावं लागेल, ते पण हा, प्रश्न आहे आधी परत दुसरा. स्वरूपात घालून ठेवा, काय हरकत नाही. आणि तुम्हाला गॅरंटी देतो, आम्ही दोघं तुमची वही वाचत नाही. नाही नाही, उलट मला तर असं वाटतंय ते मोकळेच झालं पाहिजे, वाचली तरी झालं. नको. नाही, तुम्हाला अडचण ठीक आहे काय सर, आला ठीक मला आहे. अजून क्लिअर नाही झाला. तुम्हाला काय अडचण आली लिहायला? नाही नाही, अडचण काहीच नव्हती. घरची कामच लय होती त्याच्यामुळे नाही जमलं ठीक आहे, लिहायला. घरच्यांपासून घाबरत असलं तर इट्स ओके. पण हे जो नाही नाही, तसं काही त्याच्या नाही. अर्थ लिहायचं नाही असं नाहीये. हो हो, काही नाही. नाही तसं काही कारण नव्हतं अजिबात. कामं दुसरी होती तर आलती म्हणून ते राहिले. जास्त नाही, दिवस तुम्ही नाहीये आणखीन. तुमचं म्हणतायत ना की मला हो जरा दडपण आलं होतं. कधी दडपण येईल, कधी प्रेम दाटून येईल, कधी अश्रू येतील, कधी पश्चाताप होईल. जे काय होते ते होऊन दे. ते हा हा, लिहिलं ते कळतं. नाही कोणाला अनुभव आहे लिहिलं कोणी आठवड्याभरात, त्यांनी हात वर करून सांगा जरा. 4 ओळी ज्यांनी जय लिहिल्या. गुरुदेव सर. हा, बोला. मी लिहायला सुरू केलंय हा आणि मला अडचण आली होती थोडी, प्रश्नांमध्ये अडकले होते मी, पण हा आज ते क्लिअर झालंय. प्रश्नांमध्ये अडकायचं नाहीये. आणि एक दुसरं मला असा अनुभव आला की मी जे लिहितेय ना तेच माझ्या स्वप्नात येऊ लागलं. हा ती स्वप्न मला लहानपणीची स्वप्न पडू लागली. हा आणि थोडस त्रास होतोय, म्हणजे प्रेशर येतंय मनाला, थोडस जाणवतंय की स्ट्रेस पण जाणवतोय. हा. एवढ्या 8 दिवसात खूप माइंड असं स्ट्रेस मध्ये लिहिताना स्ट्रेस मध्ये जाणवतोय मला. आणि स्ट्रेस गेलेला पण जाणवेल. स्ट्रेस गेलेला पण जाणवेल. येतोय स्ट्रेस, ते बरोबर आहे, बरोबर आहे. आणखीन कोण सांगते? अजून काय अनुभव? सौरभचं काय जे अडचण आलं? हा, जय गुरुदेव. सौरभ बोल. ठिकाणांचा उल्लेख करायचा आहे की नाही करायचा होता काय? मला. ठिकाण किंवा प्लेसचा उल्लेख करायचा आहे का या घटना लिहिताना? कारण म्हणजे शाळा, ऑफिस, गाव, मंदिर. हा, गाव गाव. हा, करू शकता, काय अडचण नाहीये. ओके, पण त्याला काय एवढं रेफरन्स नाही भेटणार. ओके, आपण नावं का पर्टिक्युलर नाही लिहित गावच म्हणून त्याचा असं अर्थ काय गरज नाहीये. पण हा गावामध्ये असं घडला, ते गावाचं नाव काय आवश्यकता नाहीये. आपल्याला दुसऱ्यांना दोषी ठरवायचं नाहीये. दुसरा माणूस, दुसरी व्यक्ती, दुसरं अधिकारी, दुसरे यांच्याशी आपलं आयुष्य नाही. आपल्या आयुष्यात काय काय घडलं
ते लिहून काढते. गावात असेल नाही तर देवळात असेल नाही तर बाजारात असेल. नावं का लिहायची नाही? सामान्यपणे आपण दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये डोकावत नाही. आपलं हे सगळं स्वतःच्या आयुष्यात वळून बघण्यास चाललेलं आहे, म्हणून आपण दुसऱ्यांची नावं लिहित नाही. ठीक आहे. 5 मिनिट हा, राहिलेले आहेत. अजून कुणाला काय विचारायचं आहे? ओके. तुम्ही सौरभचं तुझं क्लिअर झालं? हो हो सर. लिहायला सुरू करायचं. गोकुळदास स्टार्ट तुमचं काय? करायचं क्रम स्टार्टिंगला क्रम कोणता पण स्टार्ट. आले तरी चालेल आणि आधी मध्ये आताच. हा, काय म्हणते सौरभ? क्रम क्रम असं आता आधी लहानपणाचे नंतर त्यानंतर असं काही नाही ना, असं क्रम नाही. काही नाहीये. जसं जसं तुला आठवतो तसं तसं लिहत जायचं आहे. ओके, क्रम काही गरज नाहीये. हो सर. ओके. हा, श्वेतमा. जय गुरुदेव सर. हा, तुम्ही बोलली नाव मेन्शन नाही करायचे, पण जर समजा नाते असतील, भाऊ बहीण काका, तसं मेन्शन हा, करायचं की नाही? काका वगैरे यूज करू शकता. ओके, नाव गरज नाही. काका काका, वगैरे आई, यूज वडील, करू बहीण, शकता. भाऊ. ओके मेनली काय आहे, त्या व्यक्तीबद्दल, त्या स्थितीबद्दल, त्या परिस्थितीपासून जे जे घटना घडत गेली ते लिहित जायचं आहे. पण त्याच्यात कुणाचं काही असं मेन्शन नाही व्हायला पाहिजे, नाव वगैरे असं. कारण तर तुम्ही ते वही नीट व्यवस्थित सांभाळाल ह्याचं गॅरंटी नाही. तुम्हाला वाटतं की मी व्यवस्थित ओके ठेवलेलं ओके कोणी सर. पण घेऊ शकतं, तुम्ही नसताना वगैरे असं. जस्ट वही ठेवलेलं असाल, तुम्ही काय पाणी प्यायला गेलं दुसऱ्यांनी वाचू शकतील वगैरे असं. असं काय लपून बसलेलं आहे वगैरे असं म्हणून सगळ्यांना क्युरिओसिटी वाटायला लागतं, अरे हे काय महत्वाचं काय लिहायला लागलंय वगैरे असं. ओके. आणखीन एस्पेशली घरामध्ये मुलं पण बघायला लागतात, अरे कधी पप्पा लिहिलेलं नव्हते तर आता कसं काय लिहायला लागलेलं आहे वगैरे असं. आणखीन त्याच्याबरोबर एस्पेशली नवरा बायको हे एकामेकांच्या मध्ये क्युरिओसिटी अजूनही जास्त वाटतं वगैरे असं. ओके. सो इट्स गुड. तेवढंसं ते सांभाळून करायचं आहे. असं आता आपल्याला समजून घेतलं. अजून काय काय आहे की सुरुवातीला वाटतं थोडंसं लिहायच्या वेळेला थोडंसं भीती वाटू शकतो, अडचण वाटू शकतो, पण एकदा लिहायला लागलं तर सहज तुम्ही लिहायला लागता असा. तर तुम्ही कधी एक मराठी पिक्चर ऐकलेलं तुम्ही, त्याच्यामध्ये बसमध्ये चाललेलं असते. ओके, स्वेटर घालून घेतलेलं असतं, ते धागा पडलेला असतं पाठीमाग. मग ते धागा एकट्याने मागं बसलेला ते व्यक्ती ओढायला लागतो, म्हणजे की स्वेटर. आणखीन स्वेटरचं सिस्टीम कसं आहे, एक ओढलं ना मग हळूहळू हळूहळू सगळंच यायला. ओके. मग अख्खा स्वेटरच निघून जातो. मग तिथं स्वेटर बोलायचं काहीच नाही राहत. कळालं ह्याच्यातून? काय कळालं? जे काय आपल्या जीवनामधलं जे जे ब्लॉक आहेत, गाठ आहेत, हे सगळं एक 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 धागासारखं सगळं निघून जायला लागतं. मग मोकळं होतो. मग आपण त्याला म्हणतो की नो बडीनेस, किंवा सहजपणे न कळता मोकळं होऊन जातो. मनातून मोकळं होतो, डोक्यातून मोकळं होतो. ओके. आणखीन सगळं कोरी पाटी व्हायला लागतं. कोरी पाटी झाली तर पुन्हा नवीन आपल्याला निर्माण करता येतं. ओके. सो हे पुनर्जन्म आपण ह्याला म्हणायला लागतो वगैरे असं. ते निर्माण व्हायची क्षमता आपल्यामध्ये आहे. फक्त त्याचं दिशा माहित नाही, पद्धत माहित नाही, किंवा अडचणी ज्या आहेत त्या आपल्याला माहित नाही. ते हळूहळू क्लासमध्ये एक 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 निघून जायला लागतं. तर त्यामुळं आत्ता जास्त डोकं न लढवता फक्त लिहिणं 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 लिहिणं. ओके. सो आमचे एक डायलॉग आहे, मागच्या वेळेला मी प्रत्येक वेळेला म्हणतो, तुम्हाला पण माहित लिखते असेल. ओके. काय? लिखते लिखते लब हो जाएगा. ही डायलॉग मस्त आठवण आहे. ओके. पण कोणाबार हे पण तुम्हाला माहित आहे. पण हे कसं होईल, तुम्ही लिहित गेल्यानंतरच व्हायला लागतं. ओके. सो त्यामुळं आम्ही वारंवार, किंवा मी असून दे जगदीशजी असून दे, आम्ही वारंवार काय सांगतो, लिहायला लागा, लिहायला लागा. ओके. अडचणी काय असलं तर विचारत जावा. तर क्वेश्चन पेपर जस्ट बघा, आणखीन सोडून द्या.
किंवा मी ह्याला रिव्हर्स पण सांगतो, अगोदर लिहत जा, लिहत जावा, लिहत जावा, लिहत जावा. मग आता काय लिहायचे, जेव्हा प्रश्न येतो तेव्हा ते प्रश्नोत्तर बघत जावा. ओके, मग त्या प्रश्नोत्तर मध्ये तुम्हाला काय देणार आहे की मी कुठं सुटलेला आहे. मग कधी कधी जे घटना असते ते आपल्याला कधी कधी आपण विसरून गेलेलो असतो. मग त्या क्वेश्चन मध्ये काय होतं की हा येस, मला हे बुक रिडिंग करायला सांगितलेलं होतं. म्हणजे की त्याच्यामध्ये क्वेश्चन आहे की रिसेंटली तुम्ही कुठलं पुस्तक वाचन केलं. ओके, त्याचं उत्तर नाही द्यायचं आहे. मी भगवद्गीता वाचलं किंवा सत्य हरिश्चंद्रचं पुस्तक वाचलं किंवा हॅरी पॉटरचं वाचलं, हे उत्तर नको आहे. नो डाऊट ते लिहा पुस्तक वाचलं, पण त्यावेळेला तुम्हाला बरंच विचार येऊन गेलेले आहेत. ओके, तेव्हा तुमचं पुस्तक वाचून झाल्यानंतर तुम्हाला वाटलं असतं की येस, आपण त्या ठिकाणी जाऊन बघून यायचं आहे, फिरून यायचं आहे. ओके, किंवा पुस्तक वाचता वाचता तुमच्या जीवनामध्ये काहीतरी घटना घडलेलं असतो, ते त्यावेळेला तुम्हाला आठवण करून गेलेलं असतं. मग असं पुस्तक वाचत असताना तुमच्या जीवनामध्ये काय काय झालं ते असू शकतं. ओके, सो केव्हा तुम्ही पुस्तक वाचण्याच्या निमित्तानं गेलं, आणखीन पिक्चर बघून आला, पण घरच्यांना सांगितलं का? नाही. ओके, सो असं वेगळे वेगळे उदाहरण येतात हा तुमच्या जीवनामध्ये. किंवा ते पुस्तक मध्ये कुठलं तरी कोणाचं तरी फोटो होतं, तुम्हाला एकदमच सरप्राईज वाटला. ओके, इंटरेस्टिंग वाटला फोटो, असं पण असू शकतं. किंवा त्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेलं होती किंवा कुणाला घेतलेलं होतं किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला संपर्क नोट भेटला, असं पण असू शकतो. म्हणजे हे काय सांगत आहे, फक्त त्या क्वेश्चनला लागणारे तुमच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगळे वेगळे रेफरन्स काय काहीतरी असतो, ते तुम्हाला आठवण करून देतो की जे लिहिण्याकरता. हे समजलं? येस. मग तेव्हा तुम्ही परत पुढचं गेलं, मग रिसेंटली तुम्ही कुठं प्रवासला गेलेलो होता, तर मग ते तुम्ही ते लिहू शकता. पण त्याचं उत्तर नाही की मी हरिद्वारला जाऊन आलो किंवा सिमलाला गेलो होतो. ओके, सो त्याच्यामध्ये काय आहे की मग तुम्ही प्रवास करत असताना, ट्रेन मधून जात असताना तिकीटच नाही काढलं, असं पण असू शकतं. किंवा तिकीटच हरवलेलं होतं, किंवा तुम्ही ट्रेन मध्ये दुसऱ्याच नावानं तुम्ही प्रवास केलेला होता, हा घटना असू शकतो. ओके, सो त्या प्रवास करत असताना काय तुमच्या जीवनामध्ये घडलेल्या घटना असतील ते लिहायचं आहे, प्रश्नोत्तर लिहायचं नाहीये. हे सर्वांना कळालं? समजत आहे? येस. म्हणजे की त्याच्यासाठी ते क्वेश्चन पेपर्स आहेत, म्हणजे क्वेश्चन्स आहेत. असं नाही की मी 60 क्वेश्चन सोडवलं, आता माझं सगळं होमवर्क ऑलमोस्ट संपत आला, तसं नाहीये. ते इंडिकेटर्स आहेत, सूचक आहे तुमच्या जीवनामध्ये होत असलेल्या घटनेसाठी. ओके, हा. सो लिहायचं कोणाला, अजून दुसऱ्यांना कोणाला अडचण आहे का? म्हणजे त्यामध्ये आपल्याला काय वाटलं ते नाही लिहायचं, फक्त घटना लिहायची. घटना लिहा, आपल्याला काय वाटलं ते लिहा, आपल्या मनावर काय परिणाम झाला ते पण लिहा. ओके, सो तुम्हाला ते घटना कधी कधी विसरू नाही शकत. ओके, तसं पण असू ठीक. शकतं. म्हणजे की ज्या वेळेला तुम्ही ट्रेन मध्ये जात असता, ट्रेनचा ऍक्सिडेंट झाला असेल, ओके, त्याच्यामध्ये तुम्ही होता, मग त्यावेळेला जाणारे मनावर परिणामच असू शकतो. तेव्हा तुम्ही प्रवास करत होता ट्रेनमध्ये, खूपच छान व्यक्ती समोरचा होता, गप्पा मारत होता, मग त्यांनी काहीतरी महत्वाचे मुद्दे तुमच्या लाईफमध्ये सांगून गेले, तुम्ही ते फॉलो करायला लागले, ते पण असू शकतं. ओके, मग केव्हा कोणीतरी प्रवासमध्ये काहीतरी टिप्स देतो, आपल्याला माहित नाही, अरे तो माणूस काय जॉयफुल होता है ना, इतकं मस्त फॅमिली त्यांची होती, असं पण असू शकतं. तेव्हा त्या प्रवासमध्ये तुम्ही ट्रेनमध्ये चाललेलो होता असा, मग तुम्ही कोणाला तर डब्बा दिला, तुमचं भाकरी भाजी वगैरे असं, मग तो तुम्हाला इडली वडा दिला, ते पण असू शकतो. म्हणजे की ते वेगळंच होतं टेस्ट त्याची. ओके, सो ते तुमची उदाहरणं आम्ही नाही देऊ शकत, तुम्ही लिहा, भरपूर लिहा. हा, आम्ही आम्ही फक्त सुचवतोय. सुनीलजी तुम्हाला मी 10 उदाहरणं 100 सांगतील. हा, पण हे सगळं मी उदाहरण सांगते, पण तुमच्या जीवनामध्ये घडलेलं ते लिहायचं आहे. ओके, घटना घडलेलं, तुमच्या मनावर झालेला परिणाम असू शकतो, किंवा त्यावेळेला झालेला आनंद असू शकतो, काही पण असू शकतो.
किंवा त्या घटनापासून तुमचं सीख असू शकतो, शिकणं असू शकतो. ओके. अजून कोणाला काय विचारायचं आहे? थांबूया मला वाटतं आता. येस. सो कोणाला प्रश्न असले तर विचारा, नाही तर थांबूया. हा येस, चालेल. सो आपण इथंच थांबू. आता तुम्ही एवढं समजून घ्यायचं आहे, लिहायला लागायचं, दुसरं काय नाही. आणि ओके. पुढच्या मंगळवारी सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे. हा आपल्याला पुन्हा हा. पुन्हा ज्या गोष्टींची गरज असते भेटण्याची, आणखीन पुढच्या तेवढ्या मंगळवारी लास्ट असेल. ओके. सो त्याच्या मंगळवारी म्हणजे का आपण मला वाटतं क्लासमध्येच येऊ. 8 तारीख आहे पुढच्या, ते बहुतेक 8 तारीख आहे, बरोबर आहे. ते लास्ट असेल. मग त्याच्या अगोदर तुम्हाला कोणी कोणी तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणी असेल, लिहित असेल, तर आज बऱ्याच जणांनी क्लास असल्यामुळे आलं नसतील. ओके, असं पण असू शकतो. SSY क्लासेस पण चाललेले आहेत, तिकडे कोणी व्हॉलेंटिअरिंग करत असतील ते पण असू शकतील. पण सर्वांना सांगून घ्या, इन्व्हॉल्व करून घ्या, आणखीन लिहायला सांगा. ओके. जय गुरुदेव. दत्ताजी, तुम्हाला काही सांगायचं आहे, सूचना द्यायच्या आहेत? हा दत्ताजी. आणखीन हे सगळं कोणाकडे तुम्ही रजिस्टर करत आहात? तुम्ही हा ना, तुमचं नाव वगैरे, नोंदणी वगैरे असं रजिस्ट्रेशन कोणाकडे करत आहात बघा. आय थिंक दत्ताजीकडे असू शकतो. यायचं मनाशी ठरवलं की घडायला लागतं. पण आपल्याला शंका शंकाखोर मन सारखं म्हणतंय, हे होईल का, हे होईल का, त्या दिवशी काय. निशंकपणे यायचं असं पक्क ठरवून कामाला लागा. आणि नोंदणी प्रक्रिया समजून सांगितलेली आहे त्यांनी, त्याप्रमाणे करा. दत्ताजी, तुम्हाला काही सांगायचं आहे? ते वर्गात असतील सगळे. ओके. सर्वांना दत्ताजींचा नंबर आहे? सर्वांकडे आहे का दत्ताजींचा नंबर? मेसेज मध्ये 2 नंबर दिलेत आणखी. दिलेत ते याच्यावर दिलेले आपल्या हा. ओके. मेसेज आहे, ते मेसेज मध्ये नंबर दिलेले आहे आमच्या सगळ्यांचे. व्हॉट्सअप ग्रुपवर पण आहे सर नंबर. दत्ताजी, मग आहे ते आहे आहे. येस हा, येस. ते पैसे भरून तुमच्याकडे पाठवून देत आहेत ना, लिंक भरलेला रिसिट वगैरे, स्क्रीनशॉट? हा, नवनाथ सांगतो. हो, नाही ते पाठवतात आणि नवनाथ कडे ते जातात ना, तर नवनाथ मला सांगतात मग सगळे सगळे काय ओके ओके. असेल. म्हणजे ते रेकॉर्ड मग आता कोणाकोणाचं बाकी असतील ते पण करून घ्या. ओके. अजून दुसऱ्या कुणाला आहेत त्यांना 16 पण 16 सांगा. जणांचे पैसे झाले. ओके. सो आता ह्या ग्रुपमध्ये कोणी हिंदीचे नाहीत ना? कोई हिंदी वाले नहीं ना इस ग्रुप में? नाही नाही, ठीक आहे. नाही 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 आहे कोणी. ओके ओके, ते ठीक. सरकारची होती मागच्या वेळेस, मागच्या मीटिंगला. ओके, चालेल. ठीक आहे, मग प्रेयर करून घेतो. डोळे मिटून शांत बसा थोडा वेळ, अर्धा मिनिट. डोळे मिटून घ्या, स्वतःबरोबर राहा. नारायणाची आठवण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो नारायणाय. कृतज्ञ भाव असू दे. आपल्या आयुष्यामध्ये जे घडते ते त्याच्या कृपेने घडते. तुम्हाला स्वास्थ्य, समृद्धी, प्रेम, आपुलकी भरपूर प्रमाणात मिळत राहू दे, अशी प्रार्थना नारायणाच्या चरणी करून प्रार्थना म्हणूया. ओम ओम ओम. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय.
ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। जय गुरुदेव। पुढच्या मंगळवारी नक्की भेटूया आणि बाकीच्यांना घेऊन या. महत्वाच्या गोष्टी काही सांगायच्या आहेत अजून. आणि गृहपाठाचा अनुभव पाठीशी बांधून घेऊन या. लिहायला लागा, भरपूर लिहा. 200 पानी वही भरायची आपल्याला. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय जय गुरुदेव. सगळे व्हिडिओ ऑन करून